अकोटमधील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शहानूर पर्यटन अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। अनेक ठिकाणच्या लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनावर अवलंबून असतो। मात्र हेच पर्यटन क्षेत्र वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे बंद पडत आहे। मागण्या मान्य न झाल्यानं नरनाळा जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय नरनाळा वन पर्यटन असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे। गेल्या 2 वर्षांपासून नरनाळा संकुल पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे। तर पर्यटकांचा देखील जिप्सी चालक आणि गाईडबद्दल अनेक तक्रारी असून पर्यटकांनी शहानूरकडे पाठ फिरवली असल्याचं बोललं जातं। अशातच या सर्व घडामोडीचा फटका येत्या 12 मे बौद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात मचाणावरून होणारी प्राणी गणना यामध्ये निसर्ग अनुभव घेणाऱ्या पर्यटकांना बसणार आहे। सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या शहानूर येथील गेटवरील गाईड आणि जिप्सी चालकांच्या विविध समस्यांचं वरिष्ठाकडून निराकरण न झाल्यानं अखेर नरनाळा वन पर्यटन असोसिएशनतर्फे जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मी नरनाळा असोसिएशनचा उपाध्यक्ष पंकज वाडघरे। आम्ही जे वन विभागाला निवेदन दिले होते पेट्रोल दर वाढीचे, पेट्रोल वाढल्यामुळे आम्हाला जिप्सी चालवण्यास खूप महंगाई वाढल्यामुळे खूप त्रास होत आहे आणि आमचा मेंटेनन्स निघत नाही आहे। त्यामुळे आमचं घर चालवणं खूप कठीण होत आहे। त्यासाठी आम्ही जिप्सीचे भाडेवाढसाठी वन विभागाकडे मागणी केलेली आहे। तरी आम्हाला 4 दिवस झाले अजून काही डिपार्टमेंटकडून प्रतिसाद मिळाला नाही। नरनाळा वन पर्यटन असोसिएशन शहानूर यांच्यातर्फे 1 मे 2025 पासून बंद पुकारलेला आहे। बंद ठेवण्याचे कारण असे की आम्हाला जंगलामध्ये सफारी करताना कोणत्याच प्रकारे जिप्सी चालवून त्यामध्ये परवडत नाही, कारण रस्ते खराब आहेत। डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे आमची जिप्सी ॲव्हरेज देत नाही। त्यामुळे 2500 रुपये आम्हाला परवडत नाही। म्हणून आम्ही वन विभागाकडे 4000 रुपये भाडेवाढ झाली पाहिजे याची मागणी केलेली आहे। पण तरी आजपर्यंतही वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। कोणताच रस्ता आम्हाला त्यांनी शोधून दिलेला नाही आहे। करिता आम्ही मागील 1 तारखेपासून जिप्सी जंगल सफारीला बंद केलेली आहे। मैं मुश्ताक पटेल, जिप्सी चालक मालक। यहाँ पे जो पर्यटक नहीं आने का कारण ये है कि यहाँ पे जो संकुल में जो रहने के खाने के लिए जो कैंटीन थी वो अभी 2 साल से बंद है। इसके लिए पर्यटक बहुत कम मिक़दार में आ रहे हैं और जो एक्टिविटी चालू थी हमारे संकुल में वो भी बंद है। और उसके ये सफारी के लिए फुल डे सफारी, नाइट सफारी ये सब चालू थी, ये सब बंद हो चुका है। ये कारण की वजह से पर्यटक यहाँ पे नहीं आ रहे, पर्यटकों की नाराज़गी आ रही है। ये जल्दी से जल्द चालू कराएगी। 2 मे पासून ही जंगल सफारी बंद करण्यात आली असल्याचं नरनाळा वन पर्यटन असोसिएशननं कळवलं आहे। शहानूर पर्यटनात पर्यटकांची संख्या नरनाळाकडे रोडावत चालली होती। स्थानिकांनी शहानूर गेट सफारीवर होत असलेल्या समस्या सोडवण्याबाबत वरिष्ठांकडे मागणी केली, ज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर बघता जिप्सी वाहनांची भाडेवाढ करणे, शहानूर गेटवरून नाईट सफारी, फुल डे सफारी, नरनाळा क्षेत्रातील बफर झोन क्षेत्र सुरू करणे, बफर क्षेत्रात प्रत्येक पौर्णिमेला मचानाची उभारणी करणे, जिप्सी चालकांना ओळखपत्र आणि गणवेश पुरवणे, गेटवर पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे, शहानूर गेटवरील जिप्सीची पूर्णतः ऑनलाईन बुकिंग करणे आणि ती मागण्या स्थानिक जिप्सी चालकांकडून करण्यात आल्या होत्या। मात्र त्यावर वरिष्ठांचा कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर नरनाळा वन पर्यटन असोसिएशनने 2 मे पासून जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आमच्या मागण्या सर्वप्रथम जिप्सीचं भाडेवाढ 2016-17 मध्ये जे जिप्सीचं भाडेवाढ होतं तेच आतापर्यंत चालू आहे। आमचं 4000 भाडे करावं ही आमची अपेक्षा होती। त्याप्रमाणे आम्ही वन विभागाकडे निवेदन सादर केलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा आम्ही त्यांना भाडेवाढबद्दल बोललो होतो, परंतु त्यांनी त्यावर कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। नंतर आम्ही 21/10/2024 त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं, त्यावरही आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही। नंतर 11/4/2024 पण आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यावरही त्यांना आम्हाला कोणत्याच प्रकारचं लेखी स्वरूपात भाडेवाढबद्दल कळवलेलं नाही। त्याचप्रमाणे आमचं गेटवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, तसेच गाईडची प्रशिक्षणाची पण आवश्यकता आहे। असे काही जे मुद्दे आहेत
हे आम्ही वन विभागाकडे सादर केलेले आहेत, पण अद्यापर्यंत नाईट सफारी, फुल डे सफारी अद्यापर्यंत त्यांनी यावर कोणत्या प्रकारचा तोडगा काढलेला नाही. तसेच कोविडपूर्वी नाईट सफारी, फुल डे सफारी चालू होती, त्याचीही मागणी चालू करण्याबद्दल मागणी आम्ही वन विभागाकडे केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यावर त्या समस्येचं निवारण न झाल्यामुळे आम्ही 1 तारखेपासून जिप्सी सफारीकरता पाठवण्यास बंदी केलेली आहे. गेट कधीपासून बंद आहे? 1/5/2025 पासून, कामगार दिनापासून. विभागात अनेक पर्यटन स्थळे विकसित झाली असताना शहानूर पर्यटन स्थळाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आलं. येथील संकुल गेल्या 2 वर्षांपासून बंद असून जंगल सफारीसाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची कुठलीच व्यवस्था इथे नसल्याचं पर्यटकांकडून सांगण्यात येतं. शिवाय जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या अनेक ऑनलाईन तक्रारी जिप्सी चालक व गाईडबद्दल आहेत. योग्य प्रशिक्षण नसल्यानं जिप्सी चालक जंगल फिरवत नसल्याची तक्रार आहे. इथे नियोजन व सुविधांचा अभाव असल्याचं पर्यटकांनी मोठी नाराजी देखील दिसून येते. संजय उमग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.